आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाळा हे बघ, एक काम कर, मी येते तुझ्या संगत आणि मी सांगते त्या साहेबांनी हिला नोकरी ठेवून घ्या म्हणून. हा चल 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 आपण जाऊ. नाही सोडली मी नोकरी. अमृता मस्करी करते. मस्करी? मला गमतीत घेऊ नका. रत्ना काटे नाव आहे माझं आणि तुम्हाला आता शेवटचं सांगून ठेवत्या. या 3 दिवसात डीजेचा आणि मंजूचा साखरपुडा आणि त्याच्यानंतर लगीन होणार म्हणजे होणार. आता माघार नाही. चला डीजे. बघ पैसे नाहीत आणि नोकरी सोडली म्हणून बघ कशी तडपडली आहे ही. आणि तू नकोय अगं ह्यांना. ह्यांना ना तुझा पगार पाहिजे फक्त. अगं हे का आपल्या आयुष्यात लुडबुड करतायत? दिदे अगं तुला कळतंय का? अगं तू कोणाशी लग्न करायला हो म्हणतेस? अमरे अगं कळतंय मला सगळं, पण तू लग्न करून गेल्यावर आईचं काय? माझं जर लग्न इथंच झालं तर आईला सोबत होईल ना? मंजू बाळा, तू माझ्यासाठी समजा नको करू. स्वतःचा विचार कर. तुझ्यासाठी नाही ग, माझ्यासाठी. मला पण तर तुझ्या बरोबर राहायचंय ना. अगं पण बाळा, आता बस, या विषयावर चर्चा नको. मंजू आमरे, आपलं जुळावं म्हणून तू नाटक करत होतीस ना? मंजीला नोकरी नसल तर मम्मी कशाला मला लग्नाला भरीस पाडेल? आणि बघ थोबाड ह्याच्यात. अरे डोक्यावर केस शिल्लक राही ना तुझे आणि तू माझ्याशी लग्न करायचा विचार करतोयस? बावळट. थोडं केस नाहीत एवढंच, पण फेस चांगला आहे माझा. नमस्कार नमस्कार. या या. वेलकम वेलकम. यायला काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, एकदम आरामात आलो. गाडी भारी आहे ना, पोटातलं पाणी बी हलत नाही. अच्छा या या. बसा. चांगलंय की घर तुमचं. माझ्या लेकीने इंटेरियर केले आणि गार्डन सुद्धा तिनेच केले. चला म्हणजे आता आपल्या घराचं काम बी तिच्याच पसंतीने करावं का नाही? हो हो जरूर. आता तुम्हाला समजायला ओळख करून देते. ह्यो माझा धाकटा लिओ जयदीप. नमस्कार. नमस्कार. म्हणजे लाडाने आम्ही तिला जयदा म्हणतो. ही त्याची बायको सपना. नमस्कार. मी तिला सपने म्हणते. आणि ह्यो बलमा म्हणजे माझ्या लेकाचा दोस्त. अगं काय बाई बलमा म्हणून काय सांगते आता? बलमा म्हणजे की नाही बळवंत लक्ष्मण माने. माझ्या पोरासोबत सावलीसारखा उभा असतोय तो. आता समद्यात महत्वाची ओळख करून देते. ह्यो माझा मोठा लेक, माझं लेकरू कोकरू वागरू म्हणजे माझा सत्यजित. मी फिरवणं त्याला सत्या म्हणते. खरं तर लई नाव आहे ह्याचं. तात्या साहेबांचं पान बी हालत नाही ह्याच्याशिवाय. आता इलेक्शन लागणार आहे ना त्यो. आता वार्डातली लोकच म्हणतात की आम्हाला सत्यच नगरसेवक पाहिजे, सत्यच नगरसेवक पाहिजे म्हणून. आता एकदा का सत्य नगरसेवक झाला की मग आमदार, मग खासदार, मग मंत्री, निस्ता दिल्लीत झेंडा फडकवणार बघा त्यो. वा.
इट्स नाईस ना. येस येस, नाईस नाईस. आता यंदा जी निवडणूक येणार आहे का नाही, त्याच्यामध्ये फिक्स मध्ये कारपेंटर होते का नाही बघा त्यो. म्हणजे सुतारकाम करतात का हे? तुम्ही तर म्हणलं होता नगरसेवक, आमदार, खासदार. हा, नगरसेवकच की. नाही नाही नाही, कॉर्पोरेटर. कॉर्पोरेटर असं म्हणायचंय तिला. कॉर्पोरेटर एकदम बरोबर बोलल्या जायच्या. ते नव हटेजीवर फॅमिली म्हणजे इवर भाऊ, काका, आत्या अँड जाव अँड सासू, म्हणजे घरात कोण कोण असतं तुमच्या असं विचारतायत त्या. एकदम बरोबर बोलली स्वप्नी. म्हणजे काय आम्हाला 2 मुलं आहेत. म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा लहान आहे, तो कुठेतरी बाहेर गेलाय ना. हो. हा, येईल बहुतेक आता. म्हणजे पोरगी कुठं आहे? मुलगी ना आहे ना. अहो बोलवत आहे ना. येते. मला नका पव, मी डाएटवर आहे, मी स्वीट घेते. हा, पुढं. ही माझी मुलगी रुपाली. नमस्कार. नावा परमानच रूपवान आहे. हा, का नाही सपने? वय वय. बस बस, आपलंच घर आहे असं समज. म्हणजे आपल्याच घरातली माणसं आहेत ना समधी, असं समज. हे माझा लेख सत्यजित, मी त्याला पिरमाना सत्या म्हणते. तुम्हाला काही विचारायचं असेल मुलीला तर विचारा. हाय का, आता आम्ही काय विचारणार? आता ज्यांना संसार करायचा आहे त्यांनीच विचारलं पाहिजे ना. बोला, तुम्हाला काही बोलायचं असेल तर. बरं, आता मीच विचारते. तुम्हाला एकांतात काही बोलायचं असेल दोघांना तर तुम्ही बोलू शकता, आमची काही हरकत नाही. हो ना बेटा? आपलं घर दाखव ना त्यांना. आणि बगीचा सुद्धा दाखव बरं का. मी इथेच लहानाची मोठी झाली. देन आय वेंट टू हैदराबाद फॉर माय हायर स्टडीज आणि तिथेच MBA केलं. आणि आता इथे येऊन डॅडचा बिझनेस सांभाळतेय. ग्रेट. तू पण MBA केलंस ना? कुठून? म्हणजे टेल मी समथिंग अबाउट दॅट. आम्हाला सगळं पटलंय तुमचं. मुलगा पण पसंत आहे. हायच तर गुणी. मग आम्हाला बी पसंत आहे तुमची पोरगी, गोंडस आहे. आता ती दोघं आली की त्यांचा विचार पाहू आणि मग पुढचं ठरवू. मम्मी बोल की. बलम्या, एक तर होती की आधी. काय रे तुझं? बोल की. ह्याच्यासाठी मी बघाय कधी गरीब लागी. बाकी घर मस्त आहे. तुमचंच आहे ना? म्हणजे काय, हे आमचं पहिलं घर. मग दुसरं ते संगमनगरला आहे. 2च घर आहेत म्हणजे? घरं तशी खूप आहे. मुलं शिकत असताना पुण्यामध्ये 2 BHK घेतला होता. मुंबईमध्ये पण फ्लॅट आहे आणि यवतेश्वरला फार्म हाऊस आहे. भया, एवढी घरं? समजा पैशाची गरज घेतली का काय? बाकी काय आहे का नाही? नाही, सोनं नाणं सगळं व्यवस्थित करून ठेवलंय. चांगल्या 7 पिढ्या बसून खातील अशी व्यवस्था करून ठेवली आहे बघा. चला, आता कसली चिंता नाही राहिली म्हणायचं. अहो, मुलीच्या लग्नाची चिंता आहे ना. म्हणजे ती चिंता मिटेलच की आता. तिने होकार दिला की झालं. हे तर ठरूनच टाकतात सगळं.
माझ्या पप्पांपेक्षा श्रीमंत माणसं आहेत. ही पोरगी आली तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटत. एवढा घाईत नको. नाही म्हणजे अजून देऊया ना काही दिवस त्यांना विचार करायला. किचन कुठं आहे तुमचं? किचन दाखव ग त्यांना किचन. चला दाखवते या. सपनी किचन बघून आली. हा वय वय. हे आमचं किचन. चांगलं किचन. आमच्याकडे पण आहे जरासं मोठं ह्याच्यापेक्षा. अच्छा भारी आहे. ते आमच्या वंशांना सगळं टापटीप लागतं ना. भांडी नाहीत का काही तुमच्याकडं? आहेत ना. दिस इज मॉड्युलर किचन नो. बया कुठं मोडलंय? चांगलंय की. अहो तसं नाही, मॉड्युलर म्हणजे आधुनिक ना. मांडलर मांडलर. इलेक्ट्रिक गॅस शेगडी चांगले. अगो बाई तुमच्याकडे पितळाची भांडी नाहीत का? नाही म्हणजे सगळे चांदीच्या ताटात जेवतात ना. काय बाई मी पण आमच्याकडे बी सगळी चांदीच्याच ताटात जेवतात की. आता काय आमच्याकडे तर पद्धतच आहे ना. लेकीच्या लग्नात चांदीची ताट द्यायची. आता आमची धाकटी सून ती म्हणत होती सोन्याची ताटं आणते सोन्याची ताटं आणते. पण मी म्हणलं नाही बाई आपली जी पद्धत असेल ना तसंच व्हायला पाहिजे. बरोबर म्हणून म्हणलं चांदीची आण. आली ती 11 ताटं घेऊन. अच्छा 11? होय. म्हणजे आता 21 आणली असती पण मीच म्हणलं धाकटी सून आहे ना तर म्हणलं तू 11 आण. आता मोठी सून जेव्हा येईल की नाही म्हणजे सत्याची होणारी बायको ती लग्नात घेऊनच येईल की 21 ताटं. कसं आपल्या टेटसला बी शोभायला पाहिजे ना. बरोबर आहे तुमचं. गेला ग माझ्या नवऱ्याचा जीव गेला. काय आजकालचे पोरं डोळा फुटल्यावाले गाडी चालवतात. बघा बघा मॅडम किती लागले. आत्ताच्या आत्ता त्यांना अटक करा. काय झालं? का आरडाओरडा चाललाय? साहेब आम्हा गरीबांना न्याय द्या तुम्ही. शांत व्हा शांत व्हा. वाघमारे. येस सर. रिटर्नांची केस आहे. तक्रार लिहून घ्या. आई बाबा. अरे मामा. अरे काय झालं? अरे बोल. सगळी घरचीच माणसं आहेत. माझ्याकडून ऍक्सिडेंट झालाय. माझ्या बाईक समोर एक कपल आडवं आलं आणि मी त्यांना ठोकलं. एक 2 मिनिटं बसा तुम्ही. आलोच. 1 मिनिट बसा मी प्रिंट काढून येते. काय आहे ग पत्ता? सर सर मला पत्ता सापडलाय सर. नाव आर्यन दिलीप जाधव आणि सर लोकेशन गुलमोहर कॉलनी बंगलो नंबर 5 सातारा. गुड. वाघमारे इकडे याल का प्लीज? या मग. हे घ्या या पत्त्यावर जा आणि हा जो कोणी आरोपी आहे ना त्याला घेऊन या. पण सर मी सर ते आर्यन वाघमारे पाटील. ओके सर. साहेब मी जातो. जाधव कॅप्सूल कंपनीवाल्यांचं पोरग येते. बडप्रस्त आहे. वाघमारे काहीतरी गोंधळ घालतील तिथं. मी जातो. ठीक आहे. यांना बरोबर घेऊन जा. चला. कसली यादी ग ही? अहो आता साखरपुडा नाही.
मग साखरपुड्याला काय काय सामान लागणार आहे आणि बस्त्याची यादी असं समज लिहून काढायला लागल्या. आता हात आकडता घेऊनच करावं लागेल सगळं आपल्याला. का आपण का म्हणून हाता काढता घ्यायचा? एका साध्या कैलासवासी पोलीस कॉन्स्टेबलची मुलगी सून म्हणून आणतेस ना. आपल्या एकुलत्या एका पोराचं लग्न आहे तिच्यासोबत. खरं तर आपण हौसमौज करायला पाहिजे होती, पण पैसे नाही आहेत ना त्यांच्याकडं. जावयासाठी ते काही पण करू शकत नाहीत. होय की हौसमौज सोडा. आता ही साखरपुड्याचा खर्च जरी करायचं म्हटलं का नाही तर या मायालिकींच्या नाक्की नऊ येणार आहे. आता एखाद्या श्रीमंताच्या घरची पोरगी केली असती का नाही तर आपली बी आणि आपल्या पोराची बी लय हौसमौज करून घेता आली असती बघा. तर कशाचं काय मला काय वाटतंय माहितीये का, या मंजूपेक्षा दुसरी एखादी. बाई आता दुसरं कशाला विचार करतीस? दुसरी बघितली बी असती. ह्या आपल्या छोट्या पॅक नमुन्याला कोण श्रीमंत बाप पोरगी देणार आहे? श्रीमंत मंजू सारखी सरकार नोकरवाली तर पोरगी मिळेल का ह्याला? तिच्या बापाची पेन्शन, तिचा पगार सगळे ह्याच होणार आहे ना. वय 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 वय. तरी बी म्हटलं की माझ्या लेकाच्या लग्नात मला शेरवानी घालायची तर ते काय तयार होणार आहेत? त्यांचा बाबी घेऊन देईन की. ते काय तर वरून येणार आहे खाली शेरवानी घेऊन द्यायला? एखाद्या श्रीमंत बापाची लेक असती तर गोष्ट वेगळी होती. बया 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 कमालच झाली या माणसाची. तर काय हो तुम्ही हे असं दोन्हीकडनं बोलताय? तुम्ही डोसक्याला ताण देऊ नका माझ्या. मी फक्त मुद्दा मांडत होतो ग. आपल्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आणि आपले हौसमौज व्हायला नको? हौसमौज का नाही होणार? मी काय बसणार आहे बी तवा? मस्त केलंय मी बी ह्यांच्यासाठी. मग ह्यांनी बी माझ्या एकुलत्या एक पोराच्या लग्नात व्हायच केलं तर काय बिघडणार आहे बी तवा? मी बी बघतीच की नाही कसं म्हणते ती. जास्त लागले का रे त्यांना? नाही जास्त नसेल लागलं, पण ते मला पोलिसात नेत होते. पोलीस? मामा ऍक्च्युली थोडं लागलं होतं त्यांना. मग तिकडे लोक जमले, त्यांनी मला खूप मारलं. मग मी गाडी घेऊन तिकडून पळून आलो. मामा मला जेलमध्ये नाही जायचं रे. आई डॅडा पोलीस. हे बघ घाबरू नको, मी पाहतो. आर्यन जाधव? हो माझाच मुलगा तो. काय झालं मॅडम? त्याला पोलीस स्टेशनला यावं लागेल. चल रे चल. ओ मॅडम मी काहीच नाही केलं. मी त्यांना हॉर्न दिला होता पण त्यांचंच लक्ष नव्हतं. हे बघा यावं तर लागेलच. तक्रार नोंदवली. ऐका ना मॅडम, जे काही असेल ते आपण मिटून घेऊया ना. आत्या ना. चल या या चल या या. मी काय म्हणतो, त्यांचं जे काही नुकसान झालं असेल ना ते आम्ही भरून देऊ. खोटं बोलतोय तो. बाईक स्टंट करत फास्ट गाडी चालवतो ना राजपथावर. काय हार्श ड्रायव्हिंगची केसच टाकतो तुझ्यावर. चल चल. काय झालं? दीदी माझ्या बाईक समोर एक कपल आडवा आलं ग. माझी काहीच चूक नव्हती. खरंच तुझी काही चूक नाहीये? नाही खरंच माझी चूक नव्हती. ठीक आहे मी बघतो. पण पोलीस. ठीक आहे काळजी करू नको, मी बघतो. असा सांभाळून घेणारा जावई हवा होता आपल्याला. जावई? ए इकडं कशी तू? माझ्या पोराचा कांद्या पोह्याचा कार्यक्रम तरी करायचं का नाही आम्ही? काय बाई माणसं नको तरी पुढ्यात येतात. कालचं कमी पडलं वाटतं तुला? असली कसली पोलीस आहे ही? हिला काही माहित नाही काय नाही. मला तर नेबाटच वाटती. काय येत नाही जमत नाही. हिच्या हातातून पैसा चोरून माणसं पळून जातात आणि ही माझ्या लेकाला अटक करते.
हा माणूस मला सुखानं राहून देत नाही आणि काम बी करू देत नाही. स्वतः लग्न करायची घाई आहे तर कर ना, पण याच्यामुळे माझा साखरपुडा भितक्या घाईनं होतोय. सत्यजितराव, बघा ना काय ते. ठीक आहे, मी बघतो. खुसपुटे साहेब. हा बोला. काय झालं? काय नाही दादा, पोराकडनं चुकून बाईकचा धक्का लागला. लोकांनी तक्रार केली ना, म्हणून आपले फॉर्मॅलिटीज, बाकी काय नाही. चला आपण निघूया. पण FIR केले ना, कारवाई तर करावीच लागल. मॅडम, एक फोन करू शकतो का मी? साहेब, ज्या मुलाला अटक करायला तुम्ही माणसं पाठवलेत ना, ते माझं होणारा मेहुणा आहे. मी बोललो त्याच्याशी, तर त्याचं म्हणणं आहे की त्याची काही चूक नाही, आणि मला माहिती आहे की तो खोटं बोलणार नाही. गॅरंटी आहे माझी. गाडीच्या आडव्या आलेल्या माणसांचं सगळा खर्च आपण देऊ माणुसकीच्या नात्यानं. पण उगाच त्याची चूक नसताना त्याला शिक्षा होता कामा नये. करिअर खराब होईल बिचाऱ्याचं. त्यामुळे तुम्ही प्लीज तक्रार नोंदवून घेऊ नका. वाटल्यास तर खात्री करून घ्या चांगल्या घरातलं पोरग आहे हो. CCTV चेक करा एकदा, बघा तुमच्या ना. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. काय चूक कुणाची होती? ते साहेब, खरं सांगा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने वदवून घेऊ. हा वाघमारे, त्यांना सोडावं लागेल. तुम्ही परत या. आओ पण त्यांना सोडा आणि परत या. आओ सर, चला जाऊया. माझं लेकरू कोकरू वागरू. बघितलं का कसा वट आहे माझ्या लेकाचा. पोलीस बी हो सांगल ते ऐकतात. थँक्यू जिजू. बघा, हा तर जिजू म्हणून मोकळा झाला. आणि तुझं काय ग, काय ठरलं तुमचं? पोरगी लाजली म्हणजे फसली बर का. जिथं बी मी ड्युटी करायला जातात तिथे यो गुंडा आडवा येतोच. साहेब पण काय याच्या शब्दावर विश्वास ठेवतात. याच्या पाठीव ज्यांचा हात आहे ना त्यांच्यामुळं.
तात्या साहेबांमुळे सगळं ऐकावं लागते. म्हणजे याच्या ओळखीच्या लोकांनी खून केले, माणसं उडवली, मारली, तरी पण आपण ह्यानं सोडून द्यायचं का? आता काय आडला हरी गाढवाच पाय धरी. चला बसा गाडीत. हे लोक मुलीच्या घरच्यांना फसवत असणार आहेत खोटं नाटं सांगून. ती मुलगी चांगली आहे आणि हो गुंड. नाही नाही, तिच्या बाबतीत असं नको व्हायला. वाघमारे सर 1 मिनिटात आले. आता ऐक ना, तू नको बोलूस माझ्याशी. आता काहीच नाही होऊ शकत. मुलगा पण बघायला आलाय मला. मम्मी पप्पा घराच्या बाहेर पण नाही पडू देतात. आपल्याकडे आता काहीच ऑप्शन नाहीये. तू विसरून जा मला. हा, तो सध्या तुला बघायला आलाय का? हो का? जरा बाहेर आहे की. काय झालं? तू त्या सत्याशी लग्न करणार आहेस का? का नको करू? किती मोठा आहे तो. आता तर तो नगरसेवक पण होणार आहे. नको करूस त्याच्याशी लग्न. का? काय झालं? अगं 1 नंबरचा मवाली गुंड आहे तो. रोज दंग्याने मारामारी करतोय. गेल्या 2 दिवसात 3 वेळा मी स्वतः त्याला मारामारी करताना बघितलंय. आई तुझा कार्यक्रम फिक्स केला ना, नावाचा सत्या नाही. काल तर अटक बी केलती. अगं आयुष्याची वाट लावून घेशील बघ. म्हणजे विचार कर, एका फोनवर त्यानं तुझ्या भावाची अटक थांबवली. म्हणजे किती भयंकर मोठा गुंड असेल तो. आणि तुमच्या चांगल्या घराला असला जावई मिळणं चांगलं नाही. अगं तुझ्या वडिलांनी आयुष्यभर कमावलेली इज्जत गमावून बसशील बघ. शेवटी निर्णय तुझा आहे. मी माझं सांगायचं कर्तव्य केले. चला, दोघांची तर पसंती झाली. साखरपुड्याची तारीख, देवाणघेवाण आत्ता बोलायचं का नंतर? नको नको, आत्ताच बोलून घेऊ की. परत त्याच्यात अजून कशाला वेळ वाया घालवायचा? काय मम्मी? एकदम बरोबर बोलला बघा जयद्या. हाय का नाही? काही हरकत नाही, आम्हाला सगळंच पसंत आहे. म्हणजे मुलगाही छान आहे. तुम्ही म्हणाल तसं लग्न करू आपण. थांबा. मला नाही करायचं हे लग्न. काय ग? काय झालं? मला या मुलाशी लग्न नाही करायचं. नाही करायचं म्हणजे? आता तर भय म्हणाली होतीस ना तू. मग अचानक काय झालं? माझ्या परत काही कमी आहे का? समजा तर ठीक होतं ना. तुम्ही खोटं बोलताय आमच्याशी, फसवताय आम्हाला. तुमचा मुलगा गुंड आहे, मवाली आहे यांचा मुलगा. अगं नाही ग बेटा, काहीतरी काय म्हणतेस? डॅडी हेच खरंय. हा लोकांना मारतो, त्यांना फसवतो. अहो काय बोलताय तुम्ही? हे कोणी सांगितलं तुम्हाला? कॉन्स्टेबल वाघमारे आहेत ना, त्यांनी सगळं खरं खरं सांगितलंय मला की तू एक गुंड आहेस.
वाघमारे, हे बरं नाही केलं तुम्ही. झालं तुमचं चित्र पूर्ण. झालं बघू. मी हो, तुम्हीच आहात. काय चेष्टा लावली का माझी? अरे आधार कार्डवरचा फोटो पण चांगला आहे माझा ह्याच्यापेक्षा. मी हे ओळखून तरी येतंय का? अरे माणूस समोर असून तुला काढायला जमाना. कसला पेंटर तुम्ही? अहो काय चुकलंय काय पण यात? तुम्हीच तर सेम दिसताय. हे पेंटर? पेंटर नाही, स्केच आर्टिस्ट, चित्रकार. हा तेच पेंटर. उगाच काय पण गळ्यात मारू नको माझ्या. हवं तर तुम्ही इथं कुणालाही विचारा, हे स्केच तुमच्यासारखंच दिसतंय का नाही ते. आता माझा चेहरा मीच ओळखणार नाही का? आणि दुसऱ्या कुणाला इतरच बसायला ना टाइम नाही मला. मला एक काम आहेत, ह्याचा 1 रुपया पण देत नसतोय तुला मी. लगेच नाही. ऐका ऐका ऐका, मी पैशासाठी हे करत नाही. उगाच असली भाषा वापरून तुम्ही इथलं वातावरण बिघडू नका. हे वातावरण बिघडायला मी काय दूर वाटलोय तुला? उगाच साधा बनून जादा करू नकोस, नाहीतर चांगला झिंगा दाखवीन तुला मी. पण मी तुम्हाला पैसे कुठं मागतोय? अरे पण देणारच नाही मी पैसे. ए भावा, कशाला हुज्जत घालतोय तू? चित्र बरोबर आहे की त्यांचं. तुला जर नाही आवडलं तर नाही म्हणून सांग ना. तसं मी पैसे नाहीच म्हणतात ना ती घेणार म्हणून. ए नको मला शिकू. असल्या लोकांना मी चांगलाच ओळखतो. नंतर कसे माग लागतात माहितीये मला. जयद्या, गाडी थांबव. असं करू नका तुम्ही. हे बघा धक्का. कुणाच्या अंगावर हात टाकतोय तू? जा काय संबंध? आणि गुंडगिरी दाखवायची ना तर मी पण दाखवू शकतो, कळलं ना? सत्या दाखव. ही बी यानं खपताय आज. उगा इस्तव्यात हात घातलाय याने. पळून बाहेर निघतंय वाटतं आज. 4 चौकात आवाज चढवून तू बोलतोय आणि आम्ही गुंडगिरी करतोय रे. चला नंतर दाखव. नंतर कशाला? आत्ताच दाव की. मी पण दाखवतो तुला तुझा कार्यक्रम कसा फिक्स करतोय ते. तू मध्ये पडू नकोस. हाव पण त्याला जर माझं चित्र आवडलं नसेल तर त्याला पूर्ण अधिकार आहे मला बोलायचा. हे असं कालवा करून, धक्काबुक्की करून, 4 चौकात तुमच्यावर आवाज चढवून, हा माझा आणि त्याचा प्रश्न आहे. इथं मला तुझी दादागिरी नकोय. तो काहीही बोलला तरी त्याच्या बोलण्यापेक्षा मला तुझ्या अशा वागण्याचा जास्त त्रास होतो. अरे प्रत्येक वेळेस हात उचलून प्रश्न सुटत नसतात रे. कधी कळणार तुला? आणि हे हात इथं उगारण्यापेक्षा चांगल्या कामाला लागलेले बघायला आवडेल मला. ओ काय बोलताय कळतंय का? हा परका माणूस आवाज चढून बोलताय आणि पोरगा बापासाठी मोहर येऊन त्याला गप करतोय, तुम्ही त्याला उलट बोलताय. हे बघ, त्यानं कुठल्याही कारणासाठी कुणावरही हात उचललेला मला चालणार नाही. हे मी अजिबात खपवून घेणार नाही. घ्या बघा, राजा हरिश्चंद्राचा अवतार
अहो बाप म्हणून त्याला काहीतरी वाटलं म्हणून आला ना त्यो. सत्य तर कधी काही केलं नाही त्याच्यासाठी. बघा तवा कायम पाय खेचत राहिला त्याचं. आणि आता 4 चौकात त्याला बोलताय वय. चल रे सत्या, किती बिरागात आठवलं की नाही ह्यांच्यासाठी, तर ह्यासनी काय बी वाटायचं नाही. कुठली डिश लावली का आपण? एक बी नवीन प्रोग्राम गाव ना. सन मराठी लाव, फ्री चॅनल आहे आणि नवीन सिरियल बी लई भारी आहे. होय काय? हा मग सन मराठीच लावती. या बघा. हो खरंच की. सुनंदे, झाली का तयारी? जशी जमल तशी करतोय माणसं थोडी थोडी. नाही मी काय म्हणत्या, जेव्हा कवा लिस्ट करशील का नाही तेव्हा मला येऊन दाव. म्हणजे मी सांगेल ग काय काय पाहिजे काय काय नाही. आता आमच्या बरोबर सैरिक करायची म्हणल्यावर तेवढं तर जरा तोला मोलाचं करावं लागणार तुम्हाला. ठीक आहे माणसं. बर 2 तोळ्याची अंगठी तेवढी कर. हा ग आता जावयासाठी तेवढं तर करायच पाहिजे की. पाहुण्यांचा मानपान साखरपुडा समद दारात केलं का नाही तरी चालतंय. फक्त मंडप तेवढा मट्टाच्या मट्टा घाल म्हणजे झालं. अगं कसं आहे, साखरपुड्याची लग्नाची समध्या गावाने का नाही आठवणच काढली पाहिजे म्हणून म्हणलं. अगं सुनंदे, लगीन घर म्हणल्यावर एवढं तर करायच लागतंय की. वंस, अहो एकटीच्या पगारावर समजा घर चाललंय, कसं करणार आहे आम्ही एवढं सगळं एकदम? हा आणि महागाई बी एवढी वाढली की काय 60 बी जमाना झालंय बघा. नाटकी करतात. बँकेत काही नसेल काय, बापाच्या नावावर असेल की काहीतरी शिल्लक. उगा काहीतरी कारण देतात. मग काय रीती भाती नाच लगीन करणार वे? नाही म्हणजे पोरगीला काय मोकळीच घालवणार आहेस वी? आत्या मी काय म्हणते, दिदे तू अजिबात काय बी मध्ये बोलू नकोस. आणि काय ग आत्या, ही सगळं पैशाचं कसं करणार आहे जरा सांगशील का? अगं हिचा पगार बी तुम्ही घेताय आणि पप्पांच्या तर एवढं सेव्हिंग्स बी नाहीयेत. आणि दीदीची सेव्हिंग्स ना फक्त तुझ्यामुळे नाही झालेत. आमरे काय पगारच येतोय वे नुसता. दादा गेला तेव्हा ती ग्रॅजची टीका काय ती गावलंच असेल की तुम्हाला. आणि पैसा बी चांगलं होतं त्याच्या बँकेत. तुम्हाला काय वाटलं आम्हाला काय माहितच नाही काय 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 मिळतं ती? आणि पेन्शन नाही म्हणून सांगतायसा ना, ते बी असंच खोटं नाटं सांगून लपवून ठेवताय वाटतं. तुम्ही किती जरी लपवलं का नाही तरी बी आम्हाला बरोबर माहित पडतंय. अगं ते मिळलेलं तर कुठं सोडलंय तुम्ही? सांभाळते सांभाळते म्हणून सगळं स्वतः जवळ घेतलंय आणि गपचूप गिळून मोकळे झालेत की. आणि दीदीच्या पगारावर बी आहे ना तूच डल्ला मारतीयस. आणि एवढी रीती भाती करायची हौस आहे ना तुला, अगं कर की मग सगळं स्वतः. आमचं गिळलंयस ना ते अगं वापर की मग जरा स्वतःच्या भाचीसाठी आणि स्वतःच्या लेकासाठी. थांबरे, लई वचा वचा बोलतेस बघ. तुम्हाला आधार असाव का नाही म्हणून करते मी समज. कवळे कवळे उताचा दादा गेला तवा. तुमच्या आईला तर व्यवहार कळत नव्हता का व्यवहार कळत नव्हता. मी होती का नाही म्हणून हाय ही समज. नाहीतर वन वन भटकत बसला असतासा. आली मोठी शिकवणारी मला. सुनंदे समजू जरा तिला. मोठ्यांशी कसं बोलावं नाहीतर काय वाईट सुद्धा अक्कल राहिलेली नाही. लय हाताबाहेर गेली बर का पोरगी. आणि बघा एक ध्यानात ठेवा, तुमची जरी ऐपत नसली का नाही तरी मी खमकी आहे. लगीन आणि साखरपुडा असं थाटामाटात करीन का नाही की तुम्हा माया लेकींचं डोळं पांढरं होतील.
तुमचा मुलगा गुंड आहे, मवाली आहे यांचा मुलगा. कॉन्स्टेबल वाघमारे आहेत ना, त्यांनी सगळं खरं खरं सांगितलंय मला की तू एक गुंड आहेस. अरे प्रत्येक वेळेस हात उचलून प्रश्न सुटत नसतात रे. कधी कळणार तुला? आणि हे हात इथं उगारण्यापेक्षा चांगल्या कामाला लागलेले बघायला आवडेल मला. काकांनी असं बोलायला नाही पाहिजे होतं चार चौकात. बोलू दे रे, बाप आहे शेवटी. बोलायचा मारायचा समजा अधिकार आहे त्यांना. पण मग खरं सांगायचं तर आता वाईट बी वाटत नाही रे. सवय झाल्या त्यांच्या या वागण्याची. जेव्हा लाईफ मध्ये त्यांची खरोखर गरज होती ना, तेव्हा ते उभे नाही राहिले माझ्या पाठीशी. आता काय अपेक्षा ठेवायच्या? माझ्यासाठी हिरो होता रे माझा बाप. पण त्यांना कधी काही वाटलंच नाही माझ्याबद्दल. जेव्हा मला जेलमध्ये नेलं होतं ना, तेव्हा जाता सोडवाय पण आलेले आहेत मला. तेव्हापासून सगळी जिंदगीच बदलली. करिअर गेलं, लोकांच्या नजरा बदलल्या. तेव्हा तात्यासाहेबांनी मला आधार दिला. मग मी त्यांना का मान देऊ नये? त्या दिवशीच ठरवलं, आता अख्ख्या जगाला आपल्या तालावर नाचवायचं. आपल्या समोर कुणाची बी डोळं वर करून बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. पण ते पोरीमुळे आज आपला अपमान झाला. तिला सुट्टी नाही जात. तिचा कार्यक्रम फिक्स करायचा म्हणजे करायचा, इशेच नाही सत्य. आता तिला सुट्टी नाही. आता तिचा कार्यक्रम फिक्स करणारच.